राज्यात तिसऱ्या टप्प्यात 11 मतदारसंघात सुमारे 61.44% मतदान। कोल्हापुरात सर्वाधिक 70.35% मतदान तर बारामतीत सगळ्यात कमी 56.7% मतदान। राज्यसेवा मुख्य परीक्षेत वर्णनात्मक पॅटर्न 2025 पासून लागू होणार, राज्य लोकसेवा आयोगाकडून स्पष्ट। केंद्र सरकारनं कांद्यावरील निर्यात बंदी उठवली, मात्र निर्यात शुल्काबाबत अजूनही संभ्रम। निर्यात शुल्काबाबत केंद्र सरकारकडून सीमा शुल्क विभागाला ठोस निर्देश नाही। पुण्यातील कोंडी काही सुटेना, वाहतूक कोंडीनं पुणेकर हैराण। चारचाकीच्या पार्किंगचा प्रश्न अधिकच किचकट झाल्यानं वाहतुकीवर परिणाम। मुंबईकरांवरचं पाणी संकट टळलं, 31 जुलैपर्यंत पाणीसाठा पुरेल, पालिकेकडून स्पष्ट। मात्र नागरिकांनी पाणी जपून वापरण्याचं पालिकेचं आवाहन। पाणी मिळवण्यासाठी जीवघेणा संघर्ष। मेळघाटमधील खडीमल गावात गेल्या 28 वर्षांपासून टँकरनं पाणी पुरवठा सुरू। गेल्या 10 दिवसांपासून नांदेड शहरात पाणी पुरवठा नाही। पंप हाऊसमधील विद्युत मोटारीत तांत्रिक बिघाड, तर पाण्यासाठी नांदेडकरांचे हाल। आज राज्याच्या काही भागात उष्णतेच्या लाटेचा इशारा, तर काही भागात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता। विदर्भामध्ये अवकाळीसह गारपिटीचा इशारा, नागरिकांनी काळजी घेण्याचं प्रशासनाचं आवाहन। नागपुरात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा तडाखा, वीज पडल्यानं जनावरांचा मृत्यू, तर काही घरांचंही नुकसान। गोंदियात अवकाळीमुळे नाल्याचं पाणी आलं रस्त्यावर, तर पालिकेचा नाला सफाईवर दुर्लक्ष झाल्यानं नागरिक संतप्त। लग्नसराईमुळे फुलांच्या दरात वाढ, गुलाब 200 रुपये किलो, तर निशिगंध तब्बल 250 ते 300 रुपये किलो। पश्चिम रेल्वेवरील एसी लोकलचा नवा विक्रम, एका दिवसात 3737 प्रवाशांनी काढला एसी लोकलचा पास। तीन लाख नागपूरकरांनी थकवला 59 कोटींचा मालमत्ता कर, थकबाकीदारांच्या यादीत आशीनगर झोन आघाडीवर। उल्हासनगरमध्ये कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर, गुंडांकडून व्यापाऱ्यांमध्ये दहशत माजवण्याचा प्रयत्न, तर घटना सीसीटीव्हीत कैद। चालत्या ट्रॅक्टरमधून हळदीची चोरी, चोरीची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद, पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। अर्धापूर रस्त्यावर विचित्र अपघात, रस्त्यावर उभ्या असलेल्या ट्रकवर 3 वाहनं धडकली, अपघातात 4 जण जखमी। नारायणगावात यात्रोत्सवाच्या 4थ्या दिवशी रंगली कुस्त्यांची दंगल, 103 नामवंत मल्लांचा कुस्तीत सहभाग।